जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं GD क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले त्या सगळ्यांचं धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड साठी अल्जेब्राचा पहिला लेसन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स त्यामधला डिटर्मिनंट हा पॉइंट बघणार आहे। या पॉइंट वरती दरवर्षी बऱ्याच वेळा बोर्ड काय करते, आपल्याला 3 मार्काचा क्वेश्चन देते, डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट मेथड, त्यालाच काय म्हणतो आपण क्रॅमर्स रूल। तर आज आपण काय बघणार आहे, क्रॅमर्स रूल। सुरुवातीला मित्रा तुला काय माहित असलं पाहिजे, डिटर्मिनंट काय माहित असलं पाहिजे, डिटर्मिनंट। डिटर्मिनंट म्हणजे काय, डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2। आता डिटर्मिनंट म्हणजे मॉड मध्ये आपण अशी एक व्हॅल्यू घेतली a, दुसरी घेतली b आणि दुसरी घेतली c d, हा काय झाला आपला डिटर्मिनंट। या डिटर्मिनंटला जी उभं दिसतंय उभं त्याला म्हणायचं कॉलम आणि जी आडवा आहे त्याला काय म्हणायचं रो। म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये 2 कॉलम आणि किती रो आहेत, 2 रो आहेत। 2 कॉलम्स अँड 2 रोज आर देअर, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट म्हणायचं। डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2, त्या डिटर्मिनंटची डिग्री किती 2 आहे। का म्हण डिग्री 2 आहे, तर त्याच्यामध्ये 2 कॉलम आणि 2 रो आहेत। इट इज रिप्रेझेंटेड बाय, ते कसं दाखवलं जाते, कॅपिटल लेटर्स ए पासून झेड पर्यंत त्या डिटर्मिनंटला काय केलं जातं, डिनोट केलं जातं। आता एक डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया। तुला जर मित्रा एक डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला आला तर बाकी सगळं जमते। काय करायचं आहे, पहिल्या स्टेजला ही जी डिटर्मिनंट दिलाय ह्याच्यामध्ये किती, 1 2 कॉलम आहेत, 2 रो आहेत। पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं। पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे असेल, म्हणजे काय येणार, 4 मल्टिप्लाय बाय 9 असं। मिडलला काय साइन द्यायचं, मायनस। आता दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं, 6 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 9 4 जा किती आलं, 36 मायनस 30 इज इक्वल टू काय आलं, 6। या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, 6। आता आपण नेक्स्ट बघूया, प्रॅक्टिस सेट 1.3। ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती बऱ्याच वेळा 2 मार्काला विचारली। का म्हण, तर ह्याच्यामध्ये किती बॉक्सेस आहेत, 4। प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यामधला पहिला क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर। आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामधले जे बॉक्सेस आहेत त्याला करेक्ट नंबरनं फिल करायचं आहे। आता बघा, आपला डिटर्मिनंटचा रूल काय सांगतोय, पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय बाय त्याच्याबरोबर काय असलं पाहिजे, 5, मिडलला मायनस। दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 4, इथं तर 4 आहे मग रताळ्या इथं काय द्यायचं, 2 द्यायचं। आता मल्टिप्लिकेशन करू, 3 5 जा 15 मायनस 8 इज इक्वल टू किती आलं, 7। ही ऍक्टिव्हिटी किती मार्काला येऊ शकते, 2 मार्काला। आता नेक्स्ट काय आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट। खालील दिलेल्या प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची। पहिला डिटर्मिनंट घेऊया, काय, -1 2 7 आणि 4। मित्रा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय येतंय बघ बरं, फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आलं, -1 इंटू 7। दुसऱ्याला काय करायचं, मायनसला ब्रॅकेट दिला आपण, काय 7 मल्टिप्लाय बाय 2 मायनस, ह्याला साइन मायनस आहे ह्याला साइन प्लस आहे, प्लस इंटू मायनस, -7 मायनस, एकच मिनिट, इथं आपण काय केलं, 4 घेतले। मल्टिप्लिकेशन करूया, पहिलं मल्टिप्लिकेशन असेल -1 इंटू 4 मायनस 2 इंटू 7, दुसऱ्या ब्रॅकेट द्यायचं, -4 मायनस 2 7 जा 14 मायनस मायनस काय झालं, प्लस, इट इज -18। पहिल्या जायचं किती आलं, -18। आता आपण दुसरा सिम्प्लिफाय करूया। दुसरा काय दिलाय, डिटर्मिनंट पहिला कॉलम आहे 5 -7, दुसरा कॉलम आहे 3 आणि 0। याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन। मल्टिप्लिकेशन करत असताना रताळ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं, 5 इंटू 0। जर ह्याला किंवा ह्याला, ह्या दोघांपैकी एकाला मायनस साइन असेल किंवा दोघालाही मायनस साइन असेल तर काय करायचं, ब्रॅकेट पुट करायचा, 3 इंटू -7। आता 5 इंटू 0 0च, इथलं मायनस आहे असं, 3 7 जा 21 प्लस मायनस मायनस आलं।
आउटसाइड द ब्रॅकेट काय मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, इट इज 21. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 21. आता नेक्स्ट डिटर्मिनंट फाइंड करूया जरा फ्रॅक्शन मध्ये. कशामध्ये फ्रॅक्शन मध्ये. पहिला कॉलम दिलाय आपल्याला 7/3 आणि काय 3/2. दुसरा कॉलम दिलाय आपल्याला 5/3 आणि काय दिलंय बघा 1/2. असं आपल्याला दोन डिटर्मिनंटचं म्हणजे कॉलम दिले जाते. त्याचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिलं कसं येईल मग 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2. आता इथं ब्रॅकेट द्यायची गरज आहे का तर नाही. का म्हण तर ह्याला पण मायनस साईन नाही, ह्याला पण मायनस साईन नाही. मग काय केलं इथं मायनस 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2. आता तुला लगेच असं वाटतंय की काय करावं की इथं डिवाइड करावं. असं करायचं नाही. अगोदर सिम्प्लिफाय करू. 7 1 जा 7, 3 2 जा 6 आलं. आता ह्या दोघांचं जर आपण कॅन्सल केलं 3 आणि 3 जर दोघं कट करून टाकलं कॅन्सल केलं तर काय होईल 5/2 होईल. परत डिनॉमिनेटर इक्वल करत बसावं लागेल. ती न करता काय करायचं 5 3 जा 15 अपॉन काय आलं 6. रताळ्या काम आणि इक्वल डिवाइड केलं नाही समजलं का. कारण का डिनॉमिनेटर काय आणायचं होतं आपल्याला 6. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरचं काय करायचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे आहे याला साइन प्लस ह्याला साइन मायनस. बेस सेम आहे म्हणून एकदाच लिहिला आणि वरच्याचं काय केलं नंबर आहे असेल ह्याला साइन प्लस याला साइन मायनस. प्लस मायनस मायनस 15 मधनं 7 गेल्यावरती 8 राहिलं. मोठ्या संख्येत साइन मायनस अपॉन 6. दलिंदर ही दोन्ही नंबर बघ कुठल्या टेबलमध्ये आहेत 2च्या टेबलमध्ये 2च्या. 2 4 जा 8, 2 3 जा 6. इट इज -4/3. हा झाला थर्ड डिटर्मिनंटचा आन्सर झालं. किती आलंय मग -4/3. अशा प्रकारे आपण दोन क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला आणि दुसरा क्वेश्चन कम्प्लीट केला. पहिला क्वेश्चन 2 मार्काला, दुसरा क्वेश्चन हा 1 मार्काला डिटर्मिनंट येऊ शकतो. नेक्स्ट बघूया आणि सगळ्यात महत्वाचं IMP फॉर 3 मार्क. 3 मार्कासाठी दलिंदर ही IMP आहे. 3 मार्कासाठी काय आहे IMP. कामन तर ह्याच वर्षी 2026 ला फक्त क्वेश्चन पडला नाही ग्रॅमर रूल वरती. नाहीतर ह्याच्या अगोदर जर वर्षी 3 मार्काला क्वेश्चन नंबर 3B मध्ये हमखास क्वेश्चन असतो. आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आता 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. ह्याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू आपण, ह्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणूया आपण. आता बघ काय करायचं आपल्याला. ही जी दोन्ही इक्वेशन आहे ती ह्या इक्वेशनला काय करायचं दोन जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करायचं. आता पहिलं जी इक्वेशन आहे त्याला a1x + b1y = c1 बरोबर कम्पेअर करायचं आणि दुसरं जी इक्वेशन आहे त्याला a2x + b2y = c2 बरोबर कम्पेअर करायचं. पहिलं इक्वेशन कशा बरोबर कम्पेअर करायचं a1x. अथवा x बरोबर जी कोइफिशियंट आहे त्याला काय म्हणायचं हिअर म्हणायचं. आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू लिहायची बघा a1 परत b1 आणि परत काय लिहायचं आहे c1 इक्वेशन फर्स्ट साठी. a1 किती 3, b1 म्हणजे काय y चा कोइफिशियंट ती किती -4 आणि c1 म्हणजे काय a बरोबर आलेला नंबर. c1 म्हणजे काय कॉन्स्टंट टर्म ती किती आहे 10. आता परत a2 फाइंड करायची. दुसऱ्या इक्वेशन मधला x चा कोइफिशियंट ती किती आहे 4. परत b2 फाइंड करायचं ती किती आहे बघ y बरोबर असणारा कोइफिशियंट नंबर 3 आणि लास्टला आहे c2 = 5. c2 किती आलं 5. आता क्रॅमर्स रूल फाइंड करायला 5 स्टेप आहे त्या पहिल्यांदा मी लिहितो आणि परत मग आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायचं चालू करू. पहिल्यांदा फाइंड करायचा असतो डिटर्मिनंट. पहिल्यांदा काय सॉल्व्ह करायचा डिटर्मिनंट. पहिल्या कॉलम मध्ये a1 a2, दुसऱ्या कॉलम मध्ये b1 b2. आता या ठिकाणी बघ a1 ची व्हॅल्यू किती आहे बघा 3, a2 ची व्हॅल्यू किती आहे 4,
B1 ची व्हॅल्यू किती आहे -4 आणि B3 ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. बरोबर आहे. A1 3 आहे, A2 4 आहे, B1 -4 आहे आणि B2 किती आहे 3 आहे. ह्या दोघांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 3. आता एक नियम सांगितलाय तुला काय, जर ह्या दोघांपैकी एकाला किंवा दोघाला मायनस साइन असेल तर ब्रॅकेट पुट करायचा आणि राहिलेल्या नंबरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 3 जा 9 -4 4 जा 16 पण ह्याला काय आलं मायनस आलं इज इक्वल टू 9 + 16 इज इक्वल टू किती आलं रताळ्या 25. D इज इक्वल टू 25 आलं. आता जी नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड करायची त्या नेक्स्ट व्हॅल्यूला म्हणायचं dx. dx फाइंड करायचं आपल्याला dx. dx म्हणजे काय डिटर्मिनंट मधला जी पहिला कॉलम आहे कुठला आहे बघ A1 A2 त्याला रिप्लेस करायचं C1 C2 न. म्हणजे काय व्हॅल्यू काय येईल C1 C2 आणि इकडे काय येईल B1 B2 असं. आता C1 C2 ची व्हॅल्यू किती 10 आणि परत 5. B1 B2 किती -4 आणि 3. ह्या दोघांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. परत सेम रूल काय बघा 10 × 3 आहे असं. परत इथं ब्रॅकेट देणार कॉमन तर एकाला मायनस साइन आले -4 × 5 इज इक्वल टू 10 3 जा 30 -20 आलं 4 5 जा 20. मग ह्याचा आन्सर किती येईल 30 -+ इज इक्वल टू 50 आलं. इज इक्वल टू किती आलं 50. dx इज इक्वल टू 50 आलं. dx इज इक्वल टू किती आलं 50. आता नेक्स्ट जी फाइंड करायचं आहे त्याला म्हणायचं dy. नेक्स्ट जी फाइंड करायचं आहे त्याला काय म्हणायचं dy. dy म्हणजे काय पहिला जी डिटर्मिनंट आहे त्याचा dx ला आपण पहिला कॉलम रिप्लेस केलाय. आता दुसरा कॉलम रिप्लेस करायचा कशानं C1 C2 न. मग त्यासाठी काय येईल A1 A2 आहे असं आणि दुसरं काय येईल C1 C2. A1 A2 C1 C2. आता A1 A2 ची व्हॅल्यू किती 3 आणि 4. 3 आणि 4. C1 C2 किती 10 आणि 5 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 -10 × 4. 3 5 चा किती आलं 15 -40 इज इक्वल टू -25. कसं याला साइन प्लस याला साइन मायनस प्लस मायनस मायनस 40 मधनं 15 गेल्यावर राहिले किती 25. मोठ्या संख्येचं साइन मायनस. dy इज इक्वल टू -25. 3 स्टेप आपण सॉल्व्ह केलोय. एक डिटर्मिनंट दुसरा dx dy. आता फाइंड करायचं x आणि y. x इज इक्वल टू dx बाय d परत आहे y इज इक्वल टू dy बाय d. मग dx किती आहे बघा dx इज इक्वल टू 50 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 25. 25 1 जा 25 25 2 जा 50. x इज इक्वल टू 2 आलं. y इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू किती -25 अपॉन 25. 25 1 जा 25. y इज इक्वल टू -1. Therefore x, y is equal to 2, -1 is the solution. हे काय आलं त्याचं सोल्युशन. हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट क्रॅमर्स रूल वरती. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 4x + 3y - 4 is equal to 0. 6x is equal to 8 - 5y असा दलिंदर क्वेश्चन दिलाय. पण आपला रूल काय आहे LHS ला व्हेरिएबल्स RHS ला काय असल्या पाहिजे कॉन्स्टंट टर्म. एवढं समजत नसेल तर इक्वल टू च्या त्या बाजूला नंबर ह्या बाजूला व्हेरिएबल घ्यायचं. मग तसं ते अरेंजमेंट करू. इथं बघ 4x + 3y. आता ही -4 तिकडे जाईल मग तिकडे काय आलं +4. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं. आता इथं बघ -5y इकडे आल्यावर काय होईल प्लस 6x + 5y इज इक्वल टू 8. इट इज इक्वेशन नंबर सेकंड. आता कम्पेअर करायचं
हिअर A1 इज इक्वल टू किती आलं 4, B1 इज इक्वल टू किती आलं 3 अँड C1 इज इक्वल टू किती आलं 4. परत A2 इज इक्वल टू 6, B2 इज इक्वल टू 5 अँड C2 इज इक्वल टू 8 आलं. आपण ह्याला कम्पेअर कशा बरोबर करतोय, A1x प्लस B1y इज इक्वल टू C1, A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. आता पहिला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा, डायरेक्ट घ्यायचं, इथं काय लिहायची गरज नाही. A1 A2 म्हणजे किती आलं 4 आणि 6, B1 B2 म्हणजे किती आलं 3 अँड 5. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 6 मल्टिप्लाय बाय 3, 4 5 जा 20 मायनस 18 इज इक्वल टू 2 आलं. डी ची व्हॅल्यू किती आली आपली आता 2. आता आपण dx फाइंड करूया. dx इज इक्वल टू पहिला जी कॉलम आहे त्याला कशाने रिप्लेस करायचं आहे C1 C2 ने, त्याची व्हॅल्यू काय आहे 4 आणि 8. दुसरा आहे असा म्हणजे किती आलं 3 आणि 5. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 8, 4 5 जा 20 मायनस 24 इज इक्वल टू किती आलं -4. dx इज इक्वल टू -4 आलं. देअरफॉर dx इज इक्वल टू किती आलं -4. आता नेक्स्ट व्हॅल्यू अजून एक फाइंड करायचे, त्या व्हॅल्यूला म्हणायचं dy. आता काय फाइंड करायचं dy. दलिंदर काय करायचंय, dy फाइंड करत असताना ही जी पहिला कॉलम आहे A1 A2 B1 B2, आता ह्याला रिप्लेस करायचं आणि त्याच्याऐवजी ह्या व्हॅल्यू पुट करायच्या C1 C2. म्हणजे पहिला कॉलम आहे असाच 4 आणि 6, दुसरा कॉलम किती येईल 4 आणि 8, 4 आणि 8. परत सिम्प्लिफाय करूया, 4 मल्टिप्लाय बाय 8 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 6, 4 8 जा 32 मायनस 24 इज इक्वल टू 32 मायनस 24 इज इक्वल टू 8. dy इज इक्वल टू 8. आता काय करायचं, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि y ची. x म्हणजे काय आहे dx बाय d आणि y ची व्हॅल्यू काय आहे y इज इक्वल टू dy बाय d. आता बघा dx ची व्हॅल्यू किती आहे -4 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 मायनस प्लस आन्सर काय आलं मायनस. x इज इक्वल टू -2. y ची व्हॅल्यू काय आहे dy म्हणजे 8 अपॉन 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8, y इज इक्वल टू किती आलं 4. देअरफॉर x, y इज इक्वल टू -2, 4 इज द सोल्युशन. इज द काय आलं सोल्युशन. ही झालं इक्वेशन नंबर 2 चा आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन दरवर्षी म्हणजे क्रॅमर्स रूलवरचा जी प्रॅक्टिस सेट 1.3 मधला हा क्वेश्चन नंबर 3 आहे. दरवर्षी ह्याच्यातलं एखादं दुसरं एक एक्झाम्पल चेंज करून 3 मार्काला येते. आपण ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आणि ह्याला कशामध्ये डिवाइड केले 5 स्टेप मध्ये, dx dy x आणि y ह्याच्यामध्ये डिवाइड केले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे, ह्याला अगोदर नंबरिंग देऊया, फर्स्ट आणि हे काय आहे सेकंड. आता ह्याला काय करायचं व्हॅल्यू लिहून टाकायचं. हिअर A1 इज इक्वल टू 1, B1 इज इक्वल टू 2 अँड C1 इज इक्वल टू -1, A2 इज इक्वल टू 2, B2 इज इक्वल टू -3 अँड C2 इज इक्वल टू किती आलं 12. सुरुवातीला काय फाइंड करायचं d ची व्हॅल्यू कशी आहे बघा, A1 A2 म्हणजे किती आलं 1 आणि 2, B1 B2 म्हणजे किती आलं 2 आणि -3 इज इक्वल टू 1 इंटू -3 -2 इंटू 2 दॅट इज -3 -4 इज इक्वल टू -7 आलं. कशी व्हॅल्यू आली d ची, d इज इक्वल टू -7. आता नेक्स्ट कशी व्हॅल्यू फाइंड करायची dx. dx इज इक्वल टू या ठिकाणी काय करायचं, पहिला जी कॉलम आहे ती C1 C2 न रिप्लेस करायचा, दुसरा आहे असा 2 आणि -3
इज इक्वल टू -1 इंटू -3 -2 इंटू 12 इज इक्वल टू माइनस इंटू माइनस प्लस 3 -12 टू जा 24 प्लस माइनस माइनस -21 आलं dx इज इक्वल टू dx इज इक्वल टू किती आलं -21. आता फाइंड करायचं dy. आता काय फाइंड करायचं आहे dy. dy म्हणजे काय पहिला कॉलम आहे असा म्हणजे किती आला 1 आणि 2. दुसरा जी कॉलम आहे ती कशाने रिप्लेस करायचा आहे C1 C2 -1 आणि 12 म्हणजे काय आलं 1 इंटू 12 मायनस इथं ब्रॅकेट द्यायचा आहे -1 इंटू 2 इज इक्वल टू 12 मायनस -2 12 प्लस 2 इज इक्वल टू किती आलं 14. dy इज इक्वल टू 14 आलं. dy इज इक्वल टू 14. आता काय करायचं x फाइंड करायचा. x म्हणजे काय dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आहे बघा -21 अपॉन -7 मायनस मायनस प्लस 7 1 7 7 3 21 x इज इक्वल टू 3 आलं. परत y ची व्हॅल्यू फाइंड करायची ती काय dy अपॉन d. dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आहे बघा या ठिकाणी 14 अपॉन d इज इक्वल टू -7 ह्याला साइन मायनस ह्याला साइन प्लस तर आन्सर मध्ये काय येईल मायनस 7 1 7 7 2 14 y इज इक्वल टू -2. therefore x, y is equal to 3, -2 is the solution. is the solution. हा झाला क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर 4. आता ह्याच्यामध्ये एका बाजूला व्हेरिएबल आहे तर एका बाजूला कॉन्स्टंट आहे तर डायरेक्ट नंबरिंग देऊन टाकायचं. त्याला आपण काय म्हणणार फर्स्ट इक्वेशन, त्याला आपण म्हणणार सेकंड इक्वेशन. लगेच कम्पेअर करायचं. दलिंदर काय करायचं कम्पेअर करायचं. मित्रा त्याला कम्पेअर कर कशाबरोबर a1 a2 b1 b2 c1 c2. सुरुवातीला काय घेणार आपण a1 इज इक्वल टू 6 b1 इज इक्वल टू -4 and c1 इज इक्वल टू -12. a2 इज इक्वल टू 8 b2 इज इक्वल टू -3 आणि c2 इज इक्वल टू किती आलं -2. हिअर पहिला कॉलम काय आहे डी घ्यायचा. डी म्हणजे काय आहे a1 a2 b1 b2. a1 किती आहे 6 a2 किती आहे 8 b1 -4 -3 ह्याचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 मल्टिप्लाय बाय -3 इथं मायनस पण इथं ब्रॅकेट द्यायचं आहे का म्हण तर ह्या दोघांपैकी एकाला मायनस साइन आले 6 3 18 -18 मायनस 32 -18 मायनस मायनस प्लस 32 आलं. 18 32 मधनं 18 गेल्यावर 14 मोठ्या संख्येचं साइन प्लस d इज इक्वल टू किती आलं 14. d इज इक्वल टू किती आलं 14. आता काय फाइंड करायचं आहे dx. आता काय फाइंड करायचं dx इज इक्वल टू पहिला कॉलम रिप्लेस करायचा c1 c2 न म्हणजे किती आलं -12 -2. दुसरा कॉलम रिप्लेस करायचा -4 आणि -3 न हे दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय -12 इंटू -3 -4 इंटू -2 इंटू -2 मायनस इंटू मायनस प्लस 12 3 36 मायनस किती आलं +8 आलं का म्हण तर मायनस इंटू मायनस प्लस 36 -8 इज इक्वल टू 28. dx इज इक्वल टू आलं 28. आता काय फाइंड करायचं dy. आता फाइंड करायचं dy इज इक्वल टू c1 b1 b2 c1 c2 हा कॉलम फर्स्ट सेम ठेवायचा. दुसरा रिप्लेस करायचा. फर्स्ट काय आहे a1 a2 म्हणजे आहेच 6 आणि 8 आणि काय येईल -12 आणि -2 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू -2 -12 इंटू 8 हे किती आलं -12 -12 8 96 बट साइन इज मायनस कारण का दोघांचं एकाला मायनस आहे एकाला साइन प्लस आहे मायनस इंटू प्लस मायनस इज इक्वल टू
-12 प्लस 96 इज इक्वल टू 84. dy ची व्हॅल्यू किती आली 84. आता x फाइंड करूया. x इज इक्वल टू dx बाय डी अँड y इज इक्वल टू काय येईल बघा dy बाय डी. dx किती दिलंय 28 अपॉन 14 आणि इकडे किती आलं 84 अपॉन 14. y इज इक्वल टू therefore 14 1 14 14 2 28 इथं आलं 2 14 1 14 14 6 84. y is equal to 6. Therefore x comma y is equal to 2,6 is the solution. is the काय आपलं सोल्युशन. हा झाला क्वेश्चन नंबर 4. याच्यामध्ये काय केलं d ची व्हॅल्यू फाइंड केली. फक्त dx आणि dy ला थोडा चेंज आहे. dx ला पहिला कॉलम रिप्लेस करायचा आहे C1 C2 न आणि dy ला काय करायचं आहे दुसरा कॉलम रिप्लेस करायचा आहे C1 C2 न. बाकी डिटर्मिनंट सॉल्व करायची सेमच मेथड आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 5 ह्याला नंबरिंग देऊया. मार्च 22 ला आलेला क्वेश्चन आहे. मार्च 22 ला आलेला क्वेश्चन आहे. हा इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन नंबर सेकंड याला कंपेअर करूया. आता हिअर a1 is equal to 4, b1 is equal to 6 and c1 is equal to 54. a2 is equal to 3, b2 is equal to 2 and c2 is equal to किती आलं 28. आता काय करायचं डिटर्मिनंट फाइंड करायचं. a1 a2 म्हणजे किती आलं 4 3 b1 b2 म्हणजे 6 आणि 2 ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 multiply by 2 minus 6 multiply by 3 4 2 जा 8 minus 18 plus minus minus 18 मधून 8 गेल्यावर 10 राहील. d is equal to minus 10. परत आता काय फाइंड करायचा dx. तर dx नाही. बऱ्याचदा मित्रांनो तुम्ही अशा चुका करताय. तिथं dx घेता नाही. ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कुठला आहे m आणि n. त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय होतं बघा आपल्या x आणि y होतं म्हणून आपण इथं काय घेतलं x y घेतले. आता इथं काय आहे व्हेरिएबल m आणि n आहे. मग काय करावं लागेल dm घ्यावं लागेल. dm इज इक्वल टू प्रोसेस तीच पहिला कॉलम रिप्लेस करायचा C1 C2 म्हणजे किती आलं 54 आणि 28 आणि इकडे काय घेणार 6 आणि 2 54 मल्टिप्लाय बाय 2 minus 28 multiply by 6 4 2 जा 8 2 5 जा 10 minus 8 6 जा 48 carries 4 6 2 जा 12 आणि 4 किती आलं 16. याचं सबट्रॅक्शन करा बरं 168 मधनं 108 गेल्यावर -60 राहील. dm इज इक्वल टू किती आलं -60. आता नेक्स्ट फाइंड करायचं dn. नेक्स्ट काय फाइंड करू आपण dn. dn म्हणजे काय पहिला कॉलम आहे असाच म्हणजे किती 4 आणि 3 4 आणि किती बघा 3. दुसरा कॉलम रिप्लेस करायचा C1 C2 न 54 आणि 28 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय बाय 28 मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3 8 4 जा 32 कॅरीज 3 4 2 जा 8 आणि 3 किती आलं 11 मायनस 4 3 जा 12 कॅरीज 1 आणि 5 3 जा 15 1 किती आलं 16 इज इक्वल टू -50 आलं. dn ची व्हॅल्यू किती आली -50. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे बघा m आणि n. m इज इक्वल टू dm बाय d and n is equal to dn by d. dm ची व्हॅल्यू आहे -60 अपॉन -10 मायनस मायनस गेट कॅन्सल 10 1 जा 10 10 6 जा m इज इक्वल टू 6 आलं. परत n इज इक्वल टू -50 अपॉन -10 मायनस मायनस गेट कॅन्सल 10 1 जा 10 10 5 जा n इज इक्वल टू किती आलं 5. देअरफॉर m, n इज इक्वल टू 6, 5 इज द सोल्युशन. इज द काय आलं सोल्युशन. हा झाला क्वेश्चन नंबर 5. मार्च 22 ला हा पडलेला क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी.
सोपं आहे, फक्त ही कॉमन चेंज आहे. इथं एम आणि एन एवढा जरा चेंज समजला. आपल्याला एम आणि एन ची ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कुठला आहे तर एम आणि एन त्याची व्हॅल्यू फाइंड करायचे. म्हणून काय करावं लागेल, डीएम डीएन एम आणि एन घ्यावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. लास्ट क्वेश्चन आहे ह्या प्रॅक्टिस सेट मधला. ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट, ह्याला इक्वेशन नंबर सेकंड बनवूया. हिअर a1 is equal to 2, b1 is equal to 3 आणि c1 is equal to 2 कम्पेअर करायचं. a2 is equal to 1, b2 is equal to -1/2 and c2 is equal to 1/2. जसं आहे तसं घेतलं. सुरुवातीला काय घ्यायचं आहे, d is equal to a1 a2 म्हणजे किती 2 1, b1 b2 किती 3 आणि -1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 into -1/2 -3 into 1, 2 to get cancel, 1 into -1 -1 -3 it is -4 आलं. d is equal to किती आलं -4. आता काय फाइंड करायचं, dx is equal to पहिला कॉलम रिप्लेस करायचा c1 c2 न 2 आणि 1/2. दुसरा आहे असा 3 आणि -1/2. मल्टिप्लिकेशन करूया. 2 into -1/2 -3 into 1/2. आता इथं परत तसंच ह्या 2 ला ही 2 कॅन्सल करायचा का नाही, दोघाचा डिनॉमिनेटर इक्वल यासाठी नाही करा. -2/2 -3/2 दोघाचा डिनॉमिनेटर सेम आहे तर एकदाच घ्यायचा. -2 -3 इज इक्वल टू -5/2 ही व्हॅल्यू आली dx. इथं 2 कॉमन कॅन्सल केलं नाही तर डायरेक्ट दोघाचा डिनॉमिनेटर सेम येते. आणि दोघाचा जर डिनॉमिनेटर सेम आला तर काय करायचं आपल्याला, डायरेक्ट त्याची ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर आपल्याला माहित आहे ते आपण तिथं करणार. dx ची व्हॅल्यू किती आली -5/2. आता फाइंड करायचं आपल्याला dy. आता काय फाइंड करायचं, dy इज इक्वल टू a1 a2 आहे असं. काय करणार, a1 a2 आहे असं म्हणजे किती 2 आणि 1. c1 c2 रिप्लेस करायचंय 2 आणि 1/2 ना. सिम्प्लिफाय करूया. 2 into 1/2 -2 into 1. आता इथे 2 कॅन्सल करायला हरकत नाही कारण का ह्याच्या डिनॉमिनेटरला 2 नाही. 2 1 जा 2. 1 -2 इज इक्वल टू -1. dy इज इक्वल टू -1. मग x ची व्हॅल्यू घेतली. x इज इक्वल टू dx बाय d and y इज इक्वल टू dy बाय d. x इज इक्वल टू dx बाय d म्हणजे किती आलं बघा -5/2 आणि डिनॉमिनेटरचं किती -4. हे किती आलं -5/-8 मायनस गेट कॅन्सल 5/8 आलं. हे आलं x. y काय येईल बघा -1/-4 मायनस गेट कॅन्सल y इज इक्वल टू 1/4. देअरफॉर x, y इज इक्वल टू 5/8, 1/4 इज द सोल्युशन. इज द काय आलं सोल्युशन. हा झाला क्वेश्चन नंबर 6. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलाय. हा प्रॅक्टिस सेट मधला क्रॅमर्स रूल हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. तो पॉइंट बऱ्याच वेळा बोर्डला 3 मार्काला येते त्यामुळं आपण हा पॉइंट कंप्लीट केलाय. त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.